विशाल पाटील यांचा जाहीरनामा प्रसिद्ध, जनतेच्या न्यायासाठी संसदेत ठाम उभा राहण्याची ग्वाही। सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत ठामपणे उभा राहीन अशी ग्वाही विशालदादा पाटील यांनी जाहीरनाम्यातून दिली आहे। खोटी आशा, लबाड भाषा, आंधळी नशा यंदाच्या निवडणुकीत गाशा गुंडाळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, उदय पवार, PL पाटील, अण्णासाहेब कोरे आदींच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले। या जाहीरनाम्यात जातगणनेसाठी आग्रही भूमिका, आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकण्यासाठी प्रयत्न, मराठा, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले। शेतकऱ्यांना MSP आधारित हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं नमूद केले। कर्जमाफी आयोगाची निर्मितीसाठी प्रयत्न, कृषी उपकरणे, शेतमालावरील GST माफ प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन विशालदादा पाटील यांनी दिलेले आहे। युवकांवर अन्यायकारक अग्निवीर योजना रद्द करण्यासाठी पाठपुरावा, जुन्या पद्धतीने सैनिक भरती, युवकांना सरकारी नोकरीसाठी विशेष प्रयत्न, स्टार्टअप कंपन्या उभारणीसाठी तरुणांना प्रोत्साहन, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांना भरीव निधीसाठी पाठपुरावा, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ या कोविड योद्ध्यांच्या नोकरी आणि कामावरील हक्कासाठी प्रयत्न, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभं राहावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।